ती आपली एकदम व्यवस्थित क्लीन वगैरे करून दिलेली आहे. पण बिल जे आलंय ना ते ₹5,880 आले. त्यामध्ये जर चेकआउट केलं ना आपण, तर गॅस किट, ऑइल ड्रेन प्लस ऑइल आहे, फिल्टर असेंबली आहे, डिस्टिल वॉटरची बॅटरी वगैरे मध्ये टाकते, कन्झ्युमेबल आयटम्स जसं की कूलंट वगैरे, ग्रीस, केबिन फिल्टर, बाकी एक परफ्यूम वगैरे दिलाय आणि कॅस्ट्रॉलचं ऑइल टाकलेलं आहे त्यांनी. ऑइलची कॉस्टिंग गेलेली आहे ₹1,505 आणि लेबर चार्ज जर बघितलं ना तर 2520 जीएसटी पकडून 2973 आणि पार्टची जी कॉस्टिंग गेली ती 2905. टोटल आपलं अमाऊंट झालेलं आहे ₹5,880, जे की 20,000 किलोमीटरला गाडीची सर्व्हिस केल्यानंतर आपल्याला लागलेली आहे. तर इथे जर गाडीची कंडिशन बघितली ना एकदम व्यवस्थित केलेली आहे. म्हणजे आणि टाइम पण नाही लागला, लगेच गाडी भेटली. दुपारी पण जास्त काय 2ला गाडी आणली होती, 4:30 पर्यंत गाडी भेटलेली आहे. इथे नवलेबरीतलं माय कारमध्ये आपण सर्व्हिस केली. त्या मानाने ठीक आहे म्हणजे ओके. पण थोडं सर्व्हिसिंगच्या वेळेस तुम्ही लक्षात ठेवा, की फालतू काही ॲड करू नका. ग्रीसिंग वगैरे काय जे असतं ते याच्यामध्ये त्यांनी ग्रीसिंग वगैरे जी कॅलिपरची ॲड केलेली आहे त्याचे जवळ-जवळ ₹64. बाकी अजून काहीतरी ॲड केलं होतं 907चं, मी ते डिस्काउंट घेतले आणि आपल्याला अशा प्रकारे ₹5,880 पडलेले आहेत. जे की पेड सर्व्हिस होते आपल्याला. ठीक आहे. नॉर्मल त्यात पण अजून व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग राहिलेली आहे. ती ₹600-700 मध्ये होऊन जाईल. तुम्हाला किती लागले तुमच्या 20,000 किलोमीटरच्या सर्व्हिसला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या व्हिडिओसाठी आपल्या ऑटो ग्यान मराठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.